आद्य क्रांतिकारक राघोजी बांगरे, धरती आबा बिरसा मुंडा, रामायण रचनाकार महर्षी वाल्मिकी व सर्व आदिवासी जननायकांना विनम्र अभिवादन करून उपस्थित मंचावरील संयोजक मान्य दत्ताभाऊ सुरवसे व सर्व मान्यवर व जागरूक झालेल्या सर्व आदिवासी कोळी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आज एक 15-20 दिवस झालं दत्ताभाऊंचा पूर्ण महाराष्ट्र दौरा चालू झाला होता की आपल्याला हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढायचा आहे, परंतु त्याच्या अगोदर एक झटका आदिवासी संशोधन केंद्राला बी द्यायचा आहे हे अगोदरच सांगितलं होतं। त्या पद्धतीनं आपण सर्वजण एक झलक दाखवायला फक्त इथं आलेलो आहे। हे काय एवढी मोठी ताकद नाही आपली, फक्त एक झलक आहे। खरी ताकद यांना दाखवायची हिवाळी अधिवेशनावर आपल्याला। बांधवांनो, आज दत्ताभाऊंनी कमीत कमी महिना झाला घर सोडलं होतं समाजासाठी। त्यांचा व्यवसाय असेल, त्यांची लेकरं बाळ पुण्यात असतील, आमच्या ताई सर्वच, पण दत्ताभाऊंचं एक वैशिष्ट्य आहे, ज्यावेळेस सोलापुरात आम्ही अन्न त्या आमरण उपोषणाला बसलो होतो, 9 दिवस आम्ही उपोषणाला होतो, पण 9 दिवसात अन्नाचा एकही कण न खाता आम्ही ठणठणीत मजबूत होतो। त्याला एकमेव कारण म्हणजे दत्ताभाऊ होते। आता जसं चेष्टा मस्करी हसत खेळत घालवत होते तसं तिथं बी आम्हाला रात ना दिवस टाइमपास करायचे त्यांनी। त्यामुळं भाऊ, आज तुम्ही ज्या ताकदीनं, ज्या विश्वासानं समाज तुमच्या नेतृत्वाखाली एकरूप झालेला आहे, हा समाज हिवाळी अधिवेशन असेल किंवा ज्या वेळेस महाराष्ट्रातील कोळी बांधवावर अन्याय होईल त्या वेळेस तुम्ही फक्त हात द्या, हा समाज सर्व तुमच्या सोबत येईल। आज पहिल्यांदा मी माता भगिनींना देखील या मोर्चात बघत आहे। महत्वाचं झालं, या आदिवासी संशोधन केंद्राचं सांगत झालं, अरे त्या भालेराव साहेबांचं मला एक विचारायचं आहे आणि या महाराष्ट्र सरकारला आणि आदिवासी विभागाला एवढं मला विचारायचं आहे, अरे तुमच्याकडे एक अधिकारी तुम्हाला नीट गावला नाही का की एखादा रिटायर्ड अधिकारी आणून तुम्हाला इथं बसवावं लागतंय? अरे त्या हरामखोर भालेरावनं माझ्या लहान लहान लेकराशींचे, लहान लहान आया बायाशींचे, वाड वडिलांचे, मुलं बाळांचे एवढ्या जणांचा तळतळाट घेतलाय। अरे भालेराव साहेबा, तुला बी लेकरं असतील रे काय? अरे आणि दुसरी गोष्ट, तुझी कमिटी तुझी घेऊन जर तू व्हॅलिडिटी रद्द करायला बसत असशील आणि महाराष्ट्र सरकारला बी माझं सांगणं आहे, आमच्या कोळी लोकांचं संशोधन करू नका, पहिला त्या भालेराव आणि त्या आदिवासी कमिटीचं संशोधन करा। त्यांनी व्हॅलिडिटी नशात आमच्या रद्द करतात का जागरूक राहून करतात? अरे तुम्ही आमचं ठरवणार का? आमचे आई बाप ठरवतील ना? अरे बरं, आम्हाला आमच्या जातीचा अभिमान आहे, तुम्ही कोण ठरवणार आम्ही कुठल्या जातीचा आहे? आजपर्यंत आमचा समाज जागरूक नव्हता, म्हणून तुम्ही आमचं भाजायचं तेवढं भाजले, पण आता कोळी समाज भाजलेलं कोंबडं आहे, आगीशी आम्ही घाबरणार नाही। आणि आज फक्त आम्ही दारापर्यंत आलोय, आदिवासी विभागाला सांगणे, आज फक्त तुमच्या दारापर्यंत आलोय, दार तोडून आत बसायला वेळ लागणार नाही, एवढी गोष्ट लक्षात राहू द्या। आणि अजून बी सांगतो, ज्या वेळेस सरकारच्या अंगावर येते किंवा मंत्र्याच्या अंगावर येते तेव्हा मंत्री बाजूला सरते, सरकार बाजूला सरते आणि तुम्हाला फासावर लटकवते ती। याचा अनुभव तुम्हाला नसेल तर गावी स्वतः बाजूला झालं आणि अधिकाऱ्यांना हात अडकवलाय। अरे लाजा वाटू द्या, कुणाच्या तर हक्क बावलं बनू नका। तुमची बी लेकरं मोठी होते, तुमच्या बी लेकरावर तर कोण अन्याय करत असेल तर काय वाटत असेल तुम्हाला? आज ज्या वेळेस आम्ही निवडणुकीला थांबतो त्यावेळेस आम्हाला भीती वाटते, माझी व्हॅलिडिटी 5 वर्ष यांनी ठेवतात का रद्द करते। आज आमचं पोरग मेडिकलला जाते, त्याला अभ्यास कमी पण त्याला व्हॅलिडिटी टेन्शन असतं की मी अभ्यास करू का माझी व्हॅलिडिटीसाठी चक्र मारू। आज आमचं एखादा नोकरदार त्यांना नोकरीवर असतं पण त्याला याची चिंता असते की माझी नोकरी कडेपर्यंत जाईल का मला अनुकंपावर घेतली का मला घरी बसवतेली। अरे काय चाललंय? महाराष्ट्रात नाही या देशात एकमेव कोळी समाज असा असेल की आदिवासी समाजामधला कोळी महादेव मल्हार कोळी टोकरे कोळी असा असेल की त्यालाच फक्त जुन्या चालीरीतीप्रमाणेच राहावं लागतं। मग बाकीची जाती नाहीत का महाराष्ट्रात? त्यांना नाहीत का नियम नियमावली का फक्त कोळ्याच्या बायांनीच आणि कोळ्याच्या माणसांनीच
बंडी घालून धोतर घालून फिरायचं आहे? कुठल्या जगात राहतो आपण? आता तुम्हाला फक्त इशारा समजा किंवा एक छोटा आमचा किल्लर समजा. आज आम्ही फक्त आदिवासी विभागाच्या ऑफिसला येऊन धडकलोय. उद्या मंत्र्याच्या घरापर्यंत घुसायला कमी करणार नाही. आणि ते जे 25 आमदार आहेत आदिवासी क्षेत्रातले, तुमचे बी दिवस भरत आलेत. तुम्ही लय दिवस नाही, आता तुमचं बाद झाले. तुम्ही तुमची 40 लाख लोकसंख्या घेऊन TSP क्षेत्रामध्ये राहून विस्तारित क्षेत्रातले 60-65 लोकांवर अन्याय करत असेल तर दुप्पट टाकतील आम्ही तुमच्या घरात बसू. एवढं लक्षात राहू द्या. आणि अजून मी सांगतो सर्व बांधवांना, आपण ओरिजिनल डुप्लिकेट हे यांच्या फालतूकडे लक्ष देऊ नका. हे काय झालंय, आजपर्यंत त्यांनी येड्यात काढले आणि ह्यांना सुद्धा माहित झाले की हे लोक खरे येते ना, आपण यांच्यावर अन्याय करतोय. फक्त बोलायचं कोण एवढ्यासाठी यांनी बघून राहिले. ते पुढे कोण येत नाही. ती मीटिंग बसले की मीटिंगला गदारोळ घालतात. मुख्यमंत्र्यासमोर मीटिंग चालू असली की कोणतरी येतं काय तर गदारोळ घालून जाते. या अधिकाऱ्यांना बी माहित आहे की ह्या खऱ्या लोकांवर आपण अन्याय करतोय. आपल्याला आरक्षण लोकसंख्येप्रमाणे आरक्षण टाकते ती, निधी देते ती, सगळं करते ती. फक्त आपल्या वाटत आले की काढून घेते, एवढाच यांचा विषय आहे. पण आता दत्ताभाऊ तुमच्या मार्गदर्शनाखाली इथं फक्त एक आपण छोटासा एक टल्ला कार्यक्रम दाखवलाय. हिवाळी अधिवेशन जर व्यवस्थित चालवायचं असेल, आज कसं झालंय, आता आम्ही तर इंग्रजाला पळवलंय आमच्या लोकांनी. तुम्ही लय वेळ नाही लागणार. तब लढे से गोरों से आप लढेंगे चोरों से. प्रत्येकावर वेळ येत असती, प्रत्येकाला संधी येत असती. इतक्या दिवस फासे तुमच्याकडे होते, आता फासे आमच्याकडे आहे. फक्त आम्हाला टाकायची संधी देऊ नका. आमचा निर्णय तुमच्या दारात येऊन पडलेला आहे. तुम्ही फक्त आम्हाला न्याय द्या. आम्ही वेगळं काय मागत नाही, आमचंच आम्ही मागतोय. आम्ही लोकांचं हिसकावून घेणार बी नाही. फक्त आमचं आम्हाला द्या, एवढे का आपल्याला सांगतो. आणि अजूनही हे सांगतो, हिवाळी अधिवेशन लांब नाही. तिथं जेवढा समाज आलाय त्याच्यात 10 पट 20 पट तिथं समाज येईल. कसं आहे, असं बी मारायला लागलोय तरी एकदा तुमच्या दारात येऊन एकतर तुम्ही खपसाल नाही तर आम्ही खपील. दोन्हीपैकी एकच निर्णय घेणार आहोत. बस झाले, एवढे दिवस लुटले तुम्ही. ह्याच्या पुढे तुम्हाला काय होईल आणि काय नाही, कपडे फाटेपर्यंत तुम्हाला पडावं लागेल, एवढं लक्षात राहू द्या. एवढं बोलतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. बांधवांनो, आपलं रक्त राघोजी भांगरेचं आहे, बिरसा मुंडाचं आहे. आपलं काय लक्ष याच्यापेक्षा नाही. त्यामुळं आपलं तुम्ही साधन मिळीमिळी राहायचं सोडून द्या. आता कुठे बी घुसायची तयारी ठेवा. एवढे एक आपल्याकडं अशा अपेक्षा व्यक्त करतो. आणि दत्ताभाऊ ज्या वेळेस हिवाळी अधिवेशनावर मोर्चा निघाल, पहिला कुठं घुसायचं मला पहिला निमंत्रण द्या. नाही जर घुसून फोडून आलं तर मग मला विचारा तुम्ही. एवढे बोलतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. Subscribe for more content.